जसा गल्लोगल्लीचा गणपती राजा झाला तसाच परप्रांतातला आंबाही हापूस म्हणून विकला जाऊ लागला। त्यामुळे खऱ्या हापूसला लढाई लढावी लागली आणि कोकणच्या राजानं 2 दशकांची ही लढाई अखेर जिंकली आहे। हे सगळं प्रकरण काय आहे हे सांगणारा न्यूज 18 लोकमतचा हा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट। आंब्यांचा राजा अर्थात हापूसनं आपलं राजेपण कायम ठेवलंय। हापूसच्या नावाचा हक्क अबाधित ठेवण्यात कोकणवासियांना अखेर यश मिळालंय। त्यासाठी सातत्यानं 10 ते 12 वर्ष त्यांचा संघर्ष सुरू होता। 1962च्या गॅझेट पासून असंख्य कागदपत्र गोळा केली आणि या लढ्यानंतर आज रत्नागिरी आणि देवगडच्या हापूसला जीआय मानांकन कायम ठेवलंय। परराज्यातून येणारा आंबा, अल्फान्सो आंबा, जो इथे इथला आंबा म्हणून विकला जात होता, त्या आंब्याच्या बाबतीत सोकॉल्ड म्हटलं तर वाद, सोकॉल्ड म्हटलं तर विचार होता की इथल्या अल्फान्सो मँगोला इथलंच मिळालं पाहिजे। हाच एक अधिकारवाणी ज्याला म्हणूयात ती होती आणि तो आता ऑलमोस्ट ॲक्सेप्ट झालेला आहे। मुंबईत कंट्रोलर ऑफ पेटंट यांनी दिलेल्या निर्णयानुसार आता हापूस हे नाव फक्त कोकणातल्या आंबा उत्पादकांनाच वापरता येणार आहे। यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना देवगड हापूस तर रत्नागिरी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना रत्नागिरी हापूस हेच नाव वापरता येईल। याशिवाय रायगड, पालघर आणि ठाणे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना केवळ हापूस नाव लावता येणार आहे। त्यामुळे कर्नाटक, तामिळनाडू किंवा गुजरात राज्याच्या हापूसवरील अतिक्रमणाला आळा बसणार आहे। रत्नागिरीच्या शेतकऱ्याला रत्नागिरी हापूस आंबा म्हणून वापरता येणार, त्यालाच फक्त वापरता येणार आणि त्यासाठी तो मॅप स्पेसिफाईड होईल। तसंच देवगडच्या शेतकऱ्याला देवगडचाच आंबा म्हणून त्याला वापरता येईल। इतर कोकणातला जो पार्ट असेल, इतर जिल्ह्यातला असेल तर त्याला तो हापूस, परंतु रत्नागिरीचा हापूस हा रत्नागिरी हापूस म्हणजे तिथल्याच शेतकऱ्याचा असेल असा फेवरेबल निर्णय रत्नागिरीच्या शेतकऱ्यांसाठी आणि इव्हन ग्राहकांसाठी सुद्धा मेनली झालेला आहे की ज्याची फसवणूक होत होती की इतर राज्यातला माल रत्नागिरीचा हापूस म्हणून जो विकला जात होता तो आता रत्नागिरी हापूस म्हणजे रत्नागिरीचाच शेतकरी रत्नागिरी हापूस म्हणून वापरला जाईल। त्याला युजर राईट स्पेसिफिक आता नमूद करण्यात आलेले आहे। पेटंट कंट्रोलरनं दिलेल्या निर्णयावर आंबा उत्पादकांनी समाधान व्यक्त केलंय। आम्ही रत्नागिरी हापूस हा आम्हाला जीआय मिळावा म्हणून गेली 4 वर्ष संघर्ष करत होतो। आज आम्हाला मनासारखा निर्णय मिळाल्यामुळे आम्ही समाधानी आहोत। कोकणाच्या राजाला त्याचं राजेपण मिळवून देण्यासाठी प्राध्यापक गणेश हिंगमेरेंना यश आलंय। त्यामुळे हापूस आणि कोकणाचं नातं आज पुन्हा एकदा अबाधित राहिलंय। रोहिणी गोसावीसह संदीप भुजबळ, न्यूज 18 लोकमत, मुंबई।